नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली आणि या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले। मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश आहे। महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी लोकांची गर्दी झाल्याने ही दुर्घटना घडली। रेल्वेकडून घटनेच्या चौकशीसाठी आता समिती स्थापन करण्यात आली। रात्री 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली। उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराज इथं सध्या कुंभमेळा सुरू आहे आणि यासाठी देशभरातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून लोक इथे येतात। दरम्यान शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकात कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली आणि यामुळे चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडली। माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला। या 3 मुलांचा देखील समावेश आहे। याशिवाय 10 जण गंभीर जखमी झाले। अचानक रात्री 8 वाजता प्रयागराजला जाण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर नवी दिल्ली रेल्वे स्थानकात आले। यामुळे गोंधळ उडाला। प्लॅटफॉर्म क्रमांक 14 ते 16 दरम्यान ही घटना घडली। दरम्यान दिल्ली चेंगराचेंगरीतल्या जखमींवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालया बाहेरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी। नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या दुर्घटनांमध्ये ज्या प्रकाराने 18 लोकांचा मृत्यू झाला आहे त्यांच्यातले 10 मृतदेह जे आहेत ते इथे म्हणजेच लोकनायक हॉस्पिटलला आणलं गेलं आहे। इथे बाकीचे 12 जखमी लोकांना पण आणलं गेलं आहे आणि त्यांच्यावरती ट्रीटमेंट सुरू आहे। सध्या आपण लोकनायक हॉस्पिटलचा हा गेट बघतोय जिथे दोन्ही जागेला पॅरामिलिटरी फोर्सेस आणि तसेच फोर्सेस डिप्लॉईड आहेत। सिक्युरिटी अरेंजमेंट्स जे आहेत मोठ्या प्रमाणावर वाढवले गेले आहेत आणि एक जे जखमी आहेत त्यांना इथे घेऊन गेले आहेत आतमध्ये आणि त्यांनाच अलाउड केलं जात आहे। मात्र मीडियाला किंवा दुसरे जे लोक आहेत त्यांना आतमध्ये घेऊन जे अलाउड करत नाही आहेत।